नमस्कार सर्वांना. आपण एक नवीन चॅनल घेऊन येत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टींची म्हणजेच आपले जे सध्याचं वातावरण आहे की आपल्याला लवकरात लवकर जॉब्स हे भेटत नाहीत. जॉब्स आहेत पण कोणत्या उद्देशाने भेटत नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. का आपण शोधतोच चुकीचं आहे? हाही एक त्याच्यातला मुद्दा आहे. त्यासाठीच आपण एक नवीन चॅनल घेऊन येत आहोत. त्या चॅनलचं नाव आहे जॉब्स मराठी. याच्या माध्यमातून आपण तुम्हाला दररोज एक नवीन व्हिडिओ देणार आहोत. यामध्ये गव्हर्नमेंटचे जॉब्स आणि आय-टीचे जॉब्स असं आपण दोन बायफर्केशन करतोय, की ज्याच्यामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना, बाकीच्या आपल्या मित्रांना आय-टी हा एक बॅकअप प्लॅन ठेवायचा असतो. पण त्यांच्यासाठी सुद्धा आपण ऑल इन वन एकाच ठिकाणी आणतोय. आपण एक दिवस गव्हर्नमेंट जॉब अपडेट करणार आहोत आणि एक दिवस आय-टीचे जॉब्स अपडेट करणार आहोत. तर आज आपण गव्हर्नमेंटचे जॉब्स बद्दल माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये आज आपण एकूण तीन एकूण आपण आज तीन डिपार्टमेंटची माहिती घेणार आहोत, ज्याच्यामध्ये भारतीय टपाल विभागात एकूण 25,000 जागांची बंपर भरती निघाली आहे. आणि याचा अर्ज कसा करायचा, त्याचे क्वालिफिकेशन काय ते आपण सर्व पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये आपण आज पहिलं पाहणार आहोत की भारतीय टपाल विभागात 25,000 पदांसाठी एक बंपर भरती निघाली आहे. दुसरा आहे बोर्ड रस्ते संघटना. बोर्ड रस्ते संघटना याच्यामध्ये 411 पदांसाठी भरती आणि ती विविध पोस्टसाठी आहे, म्हणजे BRO भरती 2025. आणि तिसरी आहे की भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 300 नाविक पदांसाठी भरती. एकूण किती आहेत तर 300 आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पुढे पाहायचं आहे की कोणत्या कोणत्या पद्धतीने ते आहेत. त्याच्यामधला पहिला आहे की भारतीय टपाल विभागात 25,000 पदांसाठी बंपर भरती. 25,000 पदांसाठी बंपर भरती, तर त्याचं डिस्क्रिप्शन आणि त्याचं स्पष्टीकरण आता आपण बघणार आहोत. याच्यामध्ये काय आहे की पोस्टात एकूण 25,000 पदं भरताय गव्हर्नमेंट, आणि सर्व ऑनलाईन भरती प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपात आहे. त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याची निवड प्रक्रिया काय आहे, ठिकाण, वयोमर्यादा, पगार, या भरतीचा अर्ज कसा करावा यासाठी संक्षिप्त माहिती आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. एकूण किती 25,000. आणि पदाचं नाव काय आहे की ग्रामीण डाक सेवक. पदाचं नाव ग्रामीण डाक सेवक. आणि कोणी भारतीय पोस्ट ऑफिसने घोषणा केली आहे की आम्ही GDS पदासाठी म्हणजे ग्रामीण डाक सेवकसाठी भरती घेणार आहोत. हे भरतीमध्ये एकूण 25,200 पदं भरली जाणार आहेत. किती 25,200. याच्यापैकी आपल्याला फक्त एक हवी आहे. आणि या भरतीची लेखी परीक्षेशिवाय गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. म्हणजे काय, फक्त तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे, याची एक्झाम होणार नाही, काय होणार नाही. फक्त इच्छुक उमेदवारांना 3 मार्च पासून इंडियन पोस्ट GDS online.gov. यावर जाऊन अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च. म्हणजे आत्ता चालू आहे तुमचं ऑल फेब्रुवारी. आणि आपण तुम्हाला पुढच्या महिन्याची जी अपडेट आहे तीच आत्ता देतोय. आपण त्यावेळेस सुद्धा तुम्हाला एक रिमाइंडर देऊच, पण लक्षात ठेवा की 3 मार्च पासून ही अधिकृत आपल्याला भरता येणार आहे. याच्यामध्ये आता आपण पाहू की त्याची वयोमर्यादा काय आहे. वयोमर्यादा म्हणजे उमेदवाराचं वय हे 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे. किती पाहिजे वयोमर्यादा? 18 ते 40 वर्षांच्या. आणि याच्यामध्ये पण जर आरक्षणानुसार आपण विचार केला तर SC/STच्या उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे. SC/STच्या उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे. OBC साठी 3 वर्षांची आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांची. म्हणजे इन केस जर एखाद्याचं वय 40 असेल, किती 40, तर 40 वर्षाच्या व्यक्तीचं कसं होईल की तो जर SC/ST असेल तर त्याला 45 म्हणजे +5, OBC असेल म्हणजे +3 म्हणजे 43 वर्षापर्यंत, आणि दिव्यांग असेल तर +10 म्हणजे 15. अशा पद्धतीने त्याला सूट भेटणार आहे. आणि अर्ज शुल्क काय की जनरल कॅटेगरी, OBC, EWS, जनरल, OBC, EWS यांच्यासाठी फक्त 100 रुपये शुल्क आहे. 100 रुपये शुल्क आहे. आणि SC/ST, महिला, दिव्यांग यांच्यासाठी पैसेच नाही आहे, फक्त फॉर्म भरायचा आहे. म्हणजे SC/ST, फिमेल आणि दिव्यांग यांच्यासाठी शुल्क नाही, फक्त जनरल कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि EWS यांच्यासाठी 100 रुपये. आणि पगार काय, पगार निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 रुपये मिळू शकतात.
हं, आणि जो अनुभवावर आधारित वाढू शकतो. अतिरिक्त भत्ते वेगवेगळे होत जातील. म्हणजे तुम्ही ज्या शहरात तुमची पोस्टिंग होईल, त्या शहराच्या मानाने तुमचेवाले व्हेरिएशन हे फरक पडेलच. तिथला महागाई भत्ता म्हणा, बाकीच्या गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होणार, त्यावेळेस तुम्हाला बरोबर समजेल. आणि याची पात्रता काय? पगार पाहिला आपण, शुल्क पाहिलं, वयोमर्यादा पाहिली आणि महत्त्वाचं म्हणजे पात्रता काय, की आपण या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का नाही करू शकत. याच्यामध्ये काय आहे, की उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून गणित आणि इंग्रजी हे अनिवार्य विषयांसह 10वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. आता आपल्यापैकी प्रत्येक जण हा 10वी उत्तीर्ण आहे आणि गणित आणि इंग्लिश कोणतं म्हणतं, गणित आणि इंग्लिश हे सब्जेक्ट आपल्या प्रत्येकाला कंपल्सरी होते. म्हणून आपण इथून तिथून सर्वजण याच्यासाठी पात्र आहोत. हं. आणि दुसरी गोष्ट काय, उमेदवाराकडे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे किंवा बेसिक संगणक ऑपरेशन ज्ञान असावे. किंवा म्हटलंय, हा शब्द खूप महत्वाचा आहे. का? कारण उमेदवाराकडे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे आणि जर नसलं तरी त्याला बेसिक संगणकचं ऑपरेशन माहिती पाहिजे. आता तुमच्यापैकी सर्वच जण हे इतके माहिर आहेत की त्यांना सर्व पद्धतीने कॉम्प्युटर हँडल करता येतात. म्हणून आपण सर्वीकडे पात्रतामध्ये बसतो. आता आपण समजून घेऊ की याचा अर्ज कसा करायचा आपल्याला. म्हणजे आपण ज्या भरतीची प्रक्रिया पाहतो याचा अर्ज कसा करायचा त्याबद्दल आपण एक माहिती घेऊ. पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला वेबसाईटवर जायचंय. कोणती वेबसाईट आहे? इंडिया पोस्ट GDS online.gov.in. ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टाकून देणार आहे, म्हणून चिंता करायची काही गरज नाही. तुम्ही डिस्क्रिप्शन मधून डायरेक्ट या लिंकवर जाऊ शकतात. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला काय करायचंय, आधी नवीन नोंदणी करायची. नवीन नोंदणी करायची म्हणजे वेबसाईटला पोहोचल्यावर नवीन नोंदणी तिथे टॅब आहे, त्या टॅबवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर भरावे लागतील. माहिती भरून आपण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतो. ही आधी नोंदणी केली. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करा. नोंदणी झाली मग तुम्हाला एक पासवर्ड ID जनरेट होऊन जाईल. तिथून तुम्हाला नोंदणी केल्यावर तुमचा ईमेल ID आणि पासवर्डचा वापर करून तुम्ही वेबसाईटला लॉग इन करू शकता आणि पुढे अर्ज भरण्यास सुरुवात करू शकतात. म्हणजे कसे, आता त्याच्यात लॉग इन केल्यावर तुम्हाला शैक्षणिक माहिती भरायची आणि इतर माहिती भरायची. शैक्षणिक माहितीमध्ये काय आहे, जसं की 10वीचं प्रमाणपत्र, इतर अनुभवाचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक तपशील ज्या ज्या पद्धतीने तिथे आपल्याला असेल अवेलेबल ते आपण सर्व भरायचं. नंतर कागदपत्र अपलोड करायची. अर्जाच्या फॉर्ममध्ये जे जे आवश्यक कागदपत्र आहे म्हणजे जसं की शैक्षणिक प्रमाणपत्र, 10वीचं सर्टिफिकेट, आपलं कास्ट सर्टिफिकेट, फोटो, साईन इत्यादी आपल्याला अपलोड करायचं आहे आणि एकदम व्यवस्थित काढा. म्हणजे आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम नको यायला. समजलं? हं. आता आपल्याला एक अर्जाचं शुल्क आहे. मी आधीच सांगितलं की जनरल, EWS, OBC यांच्यासाठी एकूण ₹100 फी आहे. किती? ₹100 आणि बाकीचे SC, ST, फिमेल आणि दिव्यांग यांच्यासाठी ₹0 फी आहे. म्हणून फक्त ज्यांना फीची आवश्यकता आहे त्यावेळेस त्यांनाच फक्त कशाने फी भरता येईल, एक तर कार्डने भरता येईल, नेट बँकिंग किंवा फोन पे, गुगल पे, जे जे आपले आहेत त्या सर्व गोष्टींनी आपल्याला भरता येतील. आणि शुल्क भरायच्या आधी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून घ्या. एकदा तुम्ही जर पेमेंट केलं त्यानंतर तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. त्यामुळे आधी सर्व डिटेल एकदा पाहून घ्या, त्यानंतरच हे करा. नंतर आता अर्ज तपासा. अर्ज शुल्क भरण्यापूर्वी तुमचे सर्व तपशील अपलोड केलेली कागदपत्र एकदम नीट तपासून घ्या. कारण एकदा तुमचं जर पेमेंट झालं त्यानंतर तुम्हाला त्याच्यात काहीच दुरुस्ती करता येणार नाही, कारण ते सबमिट होऊन जाईल. आता अर्जाची प्रिंटआउट घेऊन घ्या. एक अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्जाचा एक प्रिंटआउट घ्या. भविष्यातील कोणत्याही गरजांसाठी तो प्रिंटआउट सुरक्षित ठेवा. म्हणजे इन केस पुढे जाऊन त्याचा फोटो पण काढून ठेवा आणि एक मोबाईलमध्ये ड्राईव्हला टाकून ठेवा. म्हणजे कधीही त्याची अडचण आली तर तुम्हाला तो फोटो पाहून तुमचं हॉल तिकीट वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला, हॉल तिकीटची गरज नाहीये. तुम्हाला बाकीचे रिझल्ट लागल्यावर सर्व टाकता येतील तुम्हाला. याच्यामधल्या इम्पॉर्टंट डेट ह्या खूप महत्वाच्या आहे. या लिहून ठेवा आणि ज्यावेळेस येतील त्यावेळेस मी त्यांचं अपडेट करेलच. अर्ज सुरू केव्हा होणार आहे? 3 मार्च 2025 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 28 मार्च 2025. अशा पद्धतीने आपण एक पहिलं पाहिलेलं आहे. आता दुसरं काय आहे की बोर्ड रस्ते संघटना. बोर्ड रस्ते संघटना म्हणजे BRO, त्याच्यामध्ये 411 पदांसाठी भरती आहे.
बोर्ड रस्ते संघटना 411 विविध पदांसाठी भरती. ही पण भरती ऑनलाईन स्वरूपातच होणार आहे. आणि शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकाण, वयोमर्यादा, पगार, भरतीचा अर्ज कसा करावा याविषयी उमेदवारांना इथे आपण संक्षिप्त माहिती देणार आहोत. हेच आपण इंग्लिशमध्ये इथे प्रिंट आउट केलंय वेबसाईटवरून, की BRO अनाउन्स द न्यू वॅकन्सी फॉर द व्हेरियस पोस्ट. In this post, we are going to give you all the details about this post. Eligible candidate can apply for this post. एकूण पद किती 411. म्हणजे बघा पदांचे नाव काय काय आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या पदांसाठी MSW कुक 153 पोस्ट, MSW मेसन 172 पोस्ट, MSW लोहार 75 पोस्ट, MSW मेस वेटर 11 पोस्ट. याच्यामध्ये आपण आता कोणत्या पद्धतीने अर्ज करणार आहेत तर बघा वय किती पाहिजे ते 18 ते 25 वर्ष. आणि आरक्षणानुसार काही चेंजेस केलेले आहेत त्यांनी. वय किती पाहिजे 18 ते 25. अर्ज कसा कराल, जर तुम्ही संबंधित पदांसाठी बाकीची क्वालिफिकेशन करत असणार तर तुम्ही अर्ज करू शकतात इझिली. आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत की शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन, ताजे पासपोर्ट साईज फोटो. हे सर्व गोष्टी आपल्याकडे आहेतच, म्हणून यांची काही चिंता नाहीये. आणि अर्ज शुल्क ऑनलाईन SBI द्वारे भरावे, त्याची पेमेंट रसीद अर्जासोबत जोडावी. म्हणजे काय काय की आपल्याला अधिक माहितीसाठी BRO.gov.in या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर भेट द्यायची. तिथे आपल्याला सर्व गोष्टी या डिटेलमध्ये समजून जातात. आणि ही सुद्धा वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, तिथून तुम्ही ती घेऊ शकतात. नोकरीचं ठिकाण सर्वात आवडतं म्हणजे सर्वांच्या ओळखीचं आणि हवावं असं वाटणारं शहर म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. आणि यांचा अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, कमांडंट GRF सेंटर दिघी कॅम्प पुणे. हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे अर्ज, बरोबर, ऑफलाईन पद्धतीने. म्हणजे कसं, कारण आपल्याला तुम्हाला सर्व गोष्टी भरून तुम्हाला या अर्ज या पत्त्यावर पाठवायचा आहे. आणि SBI ची जी चलनाची पावती राहील, चलनाची पावती ती भरायची आणि ती सुद्धा पेमेंट तुमच्या अर्जासोबत जोडायची आणि मग तो अर्ज पाठवायचा आहे पत्त्यावर. हा पत्ता मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. आणि महत्वाचं म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी. म्हणजे ज्यांचा बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर हा अर्ज भरून घ्यायचा आहे या 1-2 दिवसामध्ये आणि पाठवून द्यायचा आहे. पुढची आहे भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 300 नाविक पदांसाठी भरती. कोणाची, इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025. याच्यामध्ये काय आहे की भारतीय तटदल अंतर्गत 300 नाविक पदांसाठी भरती आली. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकाण, वयोमर्यादा, पगार आणि भरतीचा अर्ज कसा करावा यासाठी आपण इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन देणार आहोत. याच्यामध्ये एकूण पद आहेत 300. पदाचं नाव आहे नाविक आणि शिक्षण. हे जे डिटेल आहेत हे डिटेल मी त्यांच्याच PDF मधून घेतलेले आहेत. म्हणजे काय, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे की नाविक, जनरल ड्युटी आहे, क्लास तो 12वी पास पाहिजे, कशासोबत, मॅथ आणि फिजिक्स पाहिजे. आणि कोणामार्फत की जी बोर्ड ऑफ एज्युकेशन, काउन्सिल ऑफ बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणजे सरकारने ज्या शाळेला परवानगी दिलेली आहे. आपण असं कोणत्याही शाळेत ऍडमिशन घेत नाही, ज्या शाळेला शासन मान्य असेल त्याच शाळेतून आपण घेतो. हे एक झालं. आणि दुसरं काय, नाविक डोमेस्टिक ब्रांच. म्हणजे याच्यामध्ये काय, ही जनरल ड्युटी आणि ही आहे डोमेस्टिक ब्रांच. याच्यामध्ये 10वी पास लागणार आहे आपण फक्त. आणि ते पण रेकग्नाइज केलं असेल बोर्ड ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंटने. म्हणजे इथे 12वी आणि इथे 10वी यापैकी सर्वजण आपण इथे क्वालिफाय होतोय. ज्यांनी एखाद्याने डिप्लोमा केला असेल तो सुद्धा इथे क्वालिफाय होतो, त्याची काय चिंताच नाही. आता तिथे बघा, आपण जेव्हा याचं चेक केलं पोस्टामध्ये किती होते, 18 ते 40 वर्षापर्यंत होतं, बरोबर. आता इथे होतं 18 ते 25 कशाला, BRO ला. आणि आता इथे आहे 18 ते 32. म्हणजे अर्जदाराचं वय किती पाहिजे, 18 ते 32 वर्षापर्यंत असलं पाहिजे. वेतन किती, 21,700 रुपये पडणार आहे. आणि अर्ज कसा करायचा आहे, इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025 ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. नोकरीचं ठिकाण काय, संपूर्ण भारतभर
तुम्हाला भेटेल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 25 फेब्रुवारी. म्हणजे BRO आणि यांची दोघींची अर्ज करण्याची तारीख ही 25 फेब्रुवारी आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर हा अर्ज अप्लाय करायचा आहे. समजलं? या पद्धतीने आपण आज ज्या भरती बघल्या आणि या पद्धतीलाच आपण रेग्युलर तुम्हाला अपडेट देणार आहोत. कोणत्या कोणत्या नवीन भरती, कोणत्या कोणत्या येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे आणि सर्वांना शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण असेल तर तुम्ही कमेंट करायची आहे. म्हणजे आपल्याला त्या अनुषंगाने तुम्हाला एक नवीन व्हिडिओ देता येईल. आणि उद्या याबद्दलच IT चा एक उद्या व्हिडिओ येईल आणि परवा रिटर्न गव्हर्नमेंटचा व्हिडिओ येईल. या पद्धतीने आपण एक चालतोय. मला नक्कीच आशा आहे की तुम्ही सर्वजण या गोष्टीला प्रोत्साहन देणार आणि तुमच्या भावाला एक चॅनल ग्रो करण्यासाठी नक्कीच हातभार लावणार. याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शनला टेलिग्रामची लिंक पण टाकतोय, इंस्टाग्रामची लिंक पण टाकतोय. तुम्ही तिथे सुद्धा जॉईन होऊ शकतात आणि तिथून अपडेट घेऊ शकतात. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ संपला.